माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे। तो प्रचार आता मधल्या टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये जवळपास 90 उमेदवार रिंगणात आहेत। 4 पॅनल यामध्ये माळेगावच्या कार्यक्षेत्रातील सभासदांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत। माझ्यासोबत आहेत सुरेश खलाटे, जे कारखान्याचे 3 वेळा संचालक राहिलेले आहेत। एकदा शरद पवारांच्या पक्षाकडून, एकदा अजित पवारांच्या पक्षाकडून, तर एकदा चंद्रराव तावरे यांच्याकडून। आता पुन्हा एकदा तुम्ही शरद पवारांच्या पॅनलकडून उभे आहात। खरं तर हे 3 वेळा तुम्ही आलटून पालटून अशा पलट्या कशा काय मारताय? पलटी वगैरे यात काहीच नाही। जिथं शेतकऱ्यांचा प्रश्न येतो तिथं शेतकऱ्यांची बाजू घेणं हा माझा स्वभाव आहे आणि मी सुशिक्षित शेतकरी आहे। फक्त शेती हेच माझं उत्पन्न आहे। त्याच्यामुळं मला शेतीतून, ऊसातून, दुधातून प्रत्येक वेळी 4 रुपये मिळाले तरच माझा प्रपंच चालणार आहे। म्हणून मला अनुकूल असणाऱ्या गोष्टी मी प्राधान्याने करतो। आणि आपण जे प्रश्न विचारला की मी कुठं कुठं फिरलो, तर तसं काही नाही आहे। 2007 साली अण्णासाहेब, दादा कुणीही नव्हते। आम्ही आमच्या टीमनं जे लोक आम्ही एकत्र शेतकरी संघटनेचं काम करायचो थोडक्यात म्हणजे, तर त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही जे प्रश्न मांडले, आंदोलनं केली, आमच्यावर 50-50 गुन्हे दाखल झाले। त्या संदर्भातून आम्ही 2007चं इलेक्शन लढवलं। त्यावेळेस दादा, काका म्हणजे अण्णा आणि साहेब आणि दादा आमच्याबरोबर नव्हते, रंजन आमच्याबरोबर होता, तो माझा क्लासमेट समवयस्कर। मग आम्ही त्या सगळ्या वेळेस त्या सगळ्या टीमने एकत्र काम केलं आणि कारखान्यावरती पूर्वी संचालक होण्याच्या पूर्वी आम्ही जे काम केलं सभासदांच्या हितासाठी, ज्या गोष्टी आम्हाला मिळत नव्हत्या, तोडीत अन्याय होत होते, दरावर फरक पडत होता, दर दुसऱ्या शेजारच्या सोमेश्वर भवाननगरसारखे मिळत नव्हते त्यावेळेची परिस्थिती, ते आम्ही बदलवण्यासाठी कार्यक्रम केला। आणि मग त्यात आम्ही 7 जण आमच्या पॅनलमधून विजयी झालो। त्यात बाकी कोणाचं श्रेय नव्हतं, ते आमच्या टीमचं श्रेय होतं। मला एक सांगा, गमतीनं असं म्हणतात की तुम्हाला लाला मामा म्हणतात मला लाला मामा, तर ते लाला मामाचा दिवस कारखाना सुरू असला की संध्याकाळीच सुरू होतो, तर नेमकं काय म्हणजे ते गंमत काय आहे? काय होतं, मी शेतकरी, मी तुम्हाला पूर्वी सांगितलं, मी सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत माझी स्वतःची घरची शेती बघतो। आणि 3 नंतर मग आमचे जोडीदार आताचे माझ्याबरोबर माझ्या पॅनलमध्ये उभे आहेत, आत्ताच्या आमच्या साहेबांच्या पॅनलमध्ये राजाभाऊ जाधव, ते मला 3 वाजता घ्यायला येतात आणि मग आम्ही 2 जण कारखान्यावर जातो। कारखान्यावर गेल्यानंतर 2 व्हीलरवरनं गेल्यामुळे काय होतं, माझं तो 10-15 किलोमीटरचा जो प्रवास असतो तिथं शेतकरी भरपूर भेटतात मला, कोणाची काय अडचण आहे, कोणाची काय अडचण आहे, त्यांच्या गटातील संचालक काय काम करत नाही आमचे, तुम्ही तरी एवढी मदत करा। मग ते बारामतीच्या पंचक्रोशीतलं माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कुठलाही सभासद मला कधी येऊन भेटतो आणि मग मी तिथं गेलो की माझा 3 ते 5:30 कारखाना सुटेपर्यंतचा सगळा जो वेळ जातो, वेळ देतो मी त्या मंडळींना। काही वेळा अशी परिस्थिती असते, चेक तयार असतो, सही करायला संचालक नसतो, तिथं हट्टाने बोललं जातं, लाला मामांना बोलवा, म्हणजे सुरेश खलाट्यांना बोलवा, आणि मी तिथं हजर असतो सुदैवाने। कोणाला साखर 5 वाजता मिळायची, दुकान बंद व्हायची भीती असते, त्याच्यासाठी साखर चालू करायची, कोणाच्या चेकवर सही करायची, कोणाच्या घरातलं लग्न आहे त्याच्या पत्रिका घेऊन त्याच्या ऊसाच्या तोडीला मंजुरी द्यायची, हेच कामं मी आजपर्यंत केली। ज्या कामासाठी मला शेतकऱ्यांनी निवडून दिलं, लोकांनी निवडून दिलं, मी ते काम अगदी इमानदारीने केलं। सभासदांच्या 100% पसंतीला उतरण्याचं मी काम केलं। तुम्ही 3 वेळा 3 वेगवेगळ्या पॅनलमधून, जसं तुम्ही म्हणता की उड्या मारल्या नाहीत, पण 3 वेळा 3 पॅनलमधून आता आज तुम्ही सभासदांच्या पुढे जाताय, तर मला काय सांगताय? आत्ता जे म्हणणं आलं तुमचं उड्या मारणे वगैरे मी कधी केल्याच नाहीत। मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की 2007च्या पॅनलमध्ये आमच्याकडे कोणीच नव्हतं। आमची एक नवी टीम तयार केली, त्यातलं फक्त एकच माणूस मला वाटतं संचालक होतं, रंजन तावरे, ते 97च्या बोर्डात आले निवडून। त्याच्यानंतर 2002मध्ये ते बिनविरोध गेले। ह्याला उड्या मारणं तुम्ही म्हणू शकता, पण माझं नाही। माझं काय झालं, मग 2007ला आम्ही 7 जण निवडून आलो आणि 2015ला अण्णा आमच्याकडे आले आमच्या टीममध्ये। आमची जी एक टीम होती चांगली, अण्णांना आम्ही त्यावेळेस 4 जागा दिल्या। कोणी काय म्हणणं, पण आम्ही मी बोलतोय ते मी सत्य आहे। अण्णांच्यासारखा मुरब्बी राजकारणी, लोकांच्यात प्रसिद्ध असणारा माणूस, ज्याचं नाव आहे, असा माणूस मिळाल्यामुळं 2015चं पॅनल आमचं आरामशीर निवडून आलं, 17-5नी 17-7नी मला वाटतं। हां, तर ते निवडून आल्यानंतर मग चेअरमन आम्ही आमचाच केला, आमच्या गटाचा केला। अण्णांची काय इच्छा असेल नसेल मला माहीत नाही आहे, पण त्यावेळेस बी आम्ही गट बदलला असं मी म्हणणार नाही। मी त्याच गटात, त्याच आमच्या ग्रुपबरोबर होतो, त्याच्यामुळे तो आरोप तुमचा दुसऱ्या निवडणुकीला खोटा ठरतो। ज्यांनी केला असेल, तुम्हाला कोणी सांगितलं असेल माहिती मला माहीत नाही। मी त्यावेळेसही माझं आणि आमच्या चेअरमनचं इतकं विकोपाला गेले काही गोष्टी, तरीही मी कारखान्याच्या
वार्षिक सभेत उठून सांगितलं होतं 2 वर्ष अगोदर वाद झाल्यानंतर की 5 वर्ष मी तुझ्याबरोबर आहे. माझा दोस्त स्वतः मला अर्का बोलायचा अधिकार होता. रंजन तुझ्याबरोबर मी 5 वर्षे आणि ती 5 वर्ष मी त्याला साथ दिली. मला एक सांगा, राजकारणात तुम्ही किती वर्ष आहात? जवळपास 15-16 वर्ष तुम्ही संचालक आहात. 17 आणि त्याच्या आधी काय असेल ते. परंतु एक मानसशास्त्राचा भाग असतो, लोकांना ओळखतो आपण की लोकांच्या चेहऱ्यावरून कळतं आपल्याला काय होतं ते. जेव्हा 2 प्रमुख पॅनलमध्ये लढत सुरू असते त्यावेळेस तिसऱ्याकडे लक्ष जात नाही, आणि तुम्ही आता ह्या तिसऱ्यामध्ये आलेला आहात. तर आता तुम्ही कसं विजयाचं कशी शक्यता मांडताय, बेरीज कशी मांडताय, गणित कशी करताय, आणि खरंच तुमच्याकडे सभासदांचं लक्ष जाईल का? 100% लोकांचं लक्ष जाईल. तुम्हाला मी कारण सांगतो. आता तुम्हीच विचारलं की तुमचा दिवस लाला मामा कसं म्हणतात तुम्हाला किंवा काय. माझं मूळ नावच लुप्त झालं त्या लाला मामाच्या नादात. मी सुरेश खलाटी म्हणून मला ओळखणाऱ्यांच्यापेक्षा लाला मामा म्हणून ओळखणाऱ्यांची संख्या अधिक वाढली. आणि ती कोण आहेत मंडळी? 1 एकर 1.5 एकर 2 एकरवाली साधी सामान्य माणसं की जे रोज माझ्याशी, आता हे माध्यम आले टेलिफोनचं त्याच्यामुळे मला काय अडचण नाही, त्यांच्या घरी जावं लागत नाही. ही मंडळी मला कधीही रात्री अपरात्री दिवसा उजेडी कधीही फोन करू शकतात. त्यांचं जे काम असेल त्या कामाला मी 99% यश देण्याचा 100% प्रयत्न करतो. आज बी तीच परिस्थिती आहे, परिस्थिती बदलली नाही. जे उमेदवार उभे राहिलेत त्यांना कधी त्यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत, मला शेती सोडून व्यवसाय नाही, आणि मी दुपारी 3 पर्यंत शेती करून आज बी त्या लोकांच्यासाठी मोकळा असतो. मी अजून पॅनल हा उशिरा झाला, साहेबांचा पॅनल. तुम्ही म्हणता तसं मागच्या पॅनलमध्ये अजितदादा आणि साहेब बरोबर होते, त्याच्यामुळे मी साहेबांच्या पॅनलवर गेलो. असं काय माझ्यावर तुम्ही तो आरोप करू शकत नाही. हां, करू शकत नाही. तर म्हणून मी म्हणतो की मी आत्ता बी साहेबांच्या बरोबर आहे, आणि माझे वाद होते ते माझे वैयक्तिक होते. मी ते कधीही समाजात शेतकऱ्यात आणले नाहीत. आणि मी अजूनही तुम्हाला आज बी सांगतो, आमच्याकडे लक्ष द्यायचं कारण तुम्ही फिरताय, कदाचित तुम्हाला ते जाणवत बी असेल की ह्या पॅनलकडे लोक वळली. माळेगाव कारखान्याचे जे सर्व सुधारणा झाल्या, ज्या नवीन नवीन प्रकल्प आणले गेले, शैक्षणिक असतील, डिस्टिलरी असेल, कोजन असेल, इथेनॉल प्लांट असतील, ह्या सर्वांचं स्तोत्र शरद पवार साहेब आहेत. साहेब ही अशी वस्तू आहे की ज्यावेळेस आम्ही विरोधात काम करत होतो त्यावेळेससुद्धा आम्ही त्यांना देवच मानायचो. सहकारातला यशवंतराव चव्हाणानंतर महाराष्ट्रात स्वतःचा खाजगी कारखाना न करता ज्या माणसाने फक्त सभासदांच्या साठी काम केलं ते आमचे साहेब. माझ्या गावात त्यांनी 1967 साली ते आमदार झाले, आणि लगेच आमच्या गावात पाणी पुरवठ्याची सोय केली. आमचं गाव धरण पाण्याच्या शेवटच्या टोकाला उचलून पाणी दिल्यामुळं आम्हाला पाण्याचा प्रश्न मिटला माझ्या गावाचा. अशा नदी किनाऱ्याच्या सगळ्या गावांचे प्रश्न त्यांनी मिटवले. सगळे बंधारे त्यांच्या टायमिंगला झालेत कोल्हापूर पद्धतीचे. त्यांच्यात आज बी माळेगाव कारखान्याचा कुठलाही निर्णय माझ्या माहितीप्रमाणे माझ्या 18 वर्षाच्या कारकिर्दीत मी सगळ्याबरोबर वागलो असं तुम्ही म्हणताय तर मी सांगतो वागलो, पण कुणीही साहेबांच्या विचाराचा वेगळा निर्णय घेतला नाही. खूप खूप धन्यवाद. हे होते सुरेश खलाटे उर्फ लाला मामा. काही लोकांची एक वेगळी ओळख असते, त्यामुळं जरी ते एका पॅनलमधले उमेदवार असले तरीसुद्धा त्यांची एक वेगळी ओळख आहे, आणि ती या निमित्ताने ही ती ओळख आपल्याला सांगण्याचा प्रयत्न होता की एखादा संचालक शेतकऱ्यांच्या थेट संपर्कात कशा प्रकारे असतो, आणि तो त्याच्या संचालकाची जी कारकीर्द आहे कशा प्रकारे तयार करतो याचं एक उदाहरण होतं.